नमस्कार मंडळी, मी मालती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा। तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमी हे एकाच दिवशी आलेलं आहे। तर त्याचीच आता सकाळी सकाळी छान अशी सुरुवात झाली। खूप छान वाटतं ना असे दिवस येतात तेव्हा, जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हापासून आपले सण असे सुरू होऊन जातात। त्याचीच माझी आज लगबग सुरू आहे। सकाळी मस्त बटाटे उकडून घेतले, साबुदाणा भिजत घातलेला होता। आपला जरी उपवास असला तरी मुलांचा नसतो, त्यामुळे त्यांना फक्त आज मी स्प्राऊट बनवून दिले, मुगाचे डबा भरून दिला आणि आता थोड्याच वेळात दीदीची रिक्षा येईल, त्यामुळे चालली सगळ्यात अगोदर तिची तयारी झाली की मग खूप म्हणजे टेन्शन नसतं मला तरी। आणि इकडे बटाटे कट करून घेतले, साबुदाणे खिचडी बनवायची तयारी चालली आहे माझी इकडे। कालच भरपूर अशी साफसफाई करून टाकली होती मी घरामध्ये, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे। आज फक्त देवपूजा करायचं, त्यानंतर घरातली किरकोळ कामं असतात ते करून घेते आणि खूपच अशी उत्सुकता लागून जाते। 2 दिवस अगोदरच आपल्याला माहिती असतं की आता हे सण येणार आहे किंवा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार हे दोघं एकाच दिवशी आले ना, तर मग 2 गडबड चालू झाल्या। उपवासाची खिचडी बनवायची, परत हे मला आधीच बनवावं लागतं, माझी देवपूजा वगैरे सगळं बाकी आहे। आधी मी हे करून घेते म्हणजे नाश्ता, दीदीच्या पप्पांना सुद्धा ऑफिसला जायचं आहे म्हणून। आणि साबुदाण्याची खिचडी मी जरा वेगळ्या पद्धतीने करते। साबुदाणा सगळा मोकळा करून घेतला आणि कच्च्या शेंगदाण्याचं वाटण मिक्सरने थोडंसं जाडसर वाटून घेतलं होतं, ते मिक्स करून घेतलं आधी। त्याच्यानंतर मग बटाटे कट केले होते ते पण मिक्स केले, त्याच्यात मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर बघा कढईमध्ये तेल टाकलेलं होतं आणि हिरवी मिरची कट करून टाकलेली होती आणि त्याच्यानंतर हे सगळे साबुदाण्याचे जिन्नस वगैरे सगळं टाकलं। अशी खिचडी बनवते मी, खूपच मस्त मोकळी मोकळी होते आणि एकजीव होते। मीठसुद्धा सगळीकडे व्यवस्थित असतं, नाहीतर वरून टाकलं ना चाळताना थोडासा प्रॉब्लेम येतो। बघा कढई पूर्ण भरलेली आहे आणि आता इथे छान अशी खिचडी तयार झालेली आहे। तर आतापासून आपले सण सगळे सुरू झालेले आहेत आणि खूपच मस्त वाटतं। म्हटलं आज मला उंबरठा लेपन करायचा होता, तर उंबरठा लेपन आधी करून घेते। नाश्ता वगैरे करून घेतला दीदीच्या पप्पांनी आणि ते चालले गेले। तर माझं आता सुरू झालं घरातले जे पण मला काही काम करायचे आहे ते। आधी घरातलंच झाडू वगैरे सगळं करून घेतलं होतं मी, फरशी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मग हे सगळी साफसफाई झाली आणि मग उंबरठा लेपन करायला बसले। तर इथे उंबरठा लेपन मी दररोज नाही करत, पण सण असले ना तर रेग्युलर करते, सणाच्या दिवशी नक्कीच करते। खूपच मस्त वाटतं आणि असं मंदिरात आपण जेव्हा जातो ना तेव्हा उंबरठ्याजवळ जेव्हा आपण पाऊल टाकतो देवाच्या म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जेव्हा आपण पाऊल टाकतो ना, तेव्हा अशी वेगळीच भावना असते, वेगळीच फिलिंग असते आणि वेगळंच अशी एक पॉझिटिव्हिटी येते मनामध्ये। तसंच उंबरठ्याला लेपन केलेलं असलं ना त्या दिवशी असं वेगळंच प्रसन्न वाटतं मनामध्ये आणि वेगळीच भावना असते बघा। खूपच मस्त वाटतं, मला तरी पर्सनली खूप आवडतं। मी रोज कधीच करत नाही, पण काही सण असे राहतात ना तेव्हा मी आवर्जून उंबरठा लेपन करत असते। आमच्याकडे एवढं उंबरठा लेपन करत नाही, पण मी करते। आतापर्यंत तरी इकडे मी काही कोणाचं बघितलेलं नाही आहे, पण मी करते। सण असलं की तेव्हा करते, खूप छान वाटतं आणि त्याच्यावर अजून रांगोळी काढली ना तर खूपच भारी वाटतं। जो आपला हळदीचा सुवास असतो ना तो खूपच मस्त असा दरवळतो, त्याच्यामध्ये आपण अगरबत्ती लावतो, अगरबत्ती किंवा धूप असं सगळं ठेवतो ना, खूपच भारी वाटतं खरंच। साऊथकडे ही प्रथा जास्त आहे उंबरठ्या लेपनची, पण आपल्याकडे आता हळूहळू सुरू झालेली आहे। बरेच मी व्हिडिओ बघते त्याच्यामध्ये सुद्धा उंबरठा लेपन खूप करताना असं दिसतं, तर मी पण सुरू केलं, खूपच मस्त वाटतं। आणि नवीन घरात आल्यापासून ना मी कंटिन्यू करते, कुठलाही सण असला की मी उंबरठा लेपन आवर्जून करत असते। हळद थोडीशी ओलीच होती ना, त्याच्यावर रांगोळी काढत होती मी, तर एवढी काही चांगली दिसत नव्हती, म्हणजे पूर्ण उंबरठा ओलाच होता। आता लगेच मी हळदीचं लेपन केलं आणि त्याच्यानंतर लगेच मी रांगोळी काढत होती, व्यवस्थित काही बसली नव्हती। आणि फुलं होते आपल्या कुंड्यांमधलेच, आपले घरातले झाडं आहेत त्याच्यातलेच फुलं काय होते घेऊन आले आणि एक एक दोन दोन असे दिले मी ठेवून। तर खूप छान वाटत होतं आणि मनाला असा वेगळाच समाधान मिळतो। आपण हे करतो ना, काही स्वार्थ नसतं मनामध्ये, काही इच्छा नसते, फक्त करण्याचा आनंद असतो आणि त्याच्यामध्ये समाधान वाटतं। ती वेगळीच फिलिंग असते खरंच। ज्या कोणी बायका करतात ना त्यांना
आपण जर विचारलं ना तर तुम्हाला काय भेटतं हे करून, तर त्या म्हणतील काहीच भेटत नाही, पण समाधान मिळतो ना, तो वेगळाच समाधान असतो असं म्हणेन मी. तर इथे दोघी साईडला मी अशी रांगोळी पाडून घेते. मोठी रांगोळी पाडायला तर काही एवढी जागा नाही आहे. इथे जागा आहे पण पाऊल पडतील आणि परत रांगोळी घरातच येते, त्यामुळे मी अशी कोपऱ्याला थोडीशी पाडून घेते. आणि असा पूर्ण झाला उंबरठ्याचं लेपन. छोटे मोठे फुलं होते कुंडीतले, तेच ठेवून दिले, छान वाटतं. आणि त्याच्यानंतर बघा थोडीशी हळद मी उरवली होती आणि तुळशी वृंदावनच्या पुढेसुद्धा मी लेपन करून घेतलं. खूप मस्त वाटतं. तिथे थोडेसे लक्ष्मीचे पावलाचे ठसे उमटवले ना, इतकं भारी वाटतं. पूर्वीच्या काळी कसं होतं बघा, तुळशी वृंदावन अंगणामध्ये असायचं आणि तिथे मस्त शेणाने सारवलेलं असायचं आणि त्याच्यावर रांगोळी किती भारी दिसायचं. आणि आता तर तसं नाही आहे, खूपच जग बदललेलं आहे, तसं आपल्याला पण बदलावं लागतं. सगळीकडे असं फरशा वगैरे रेडीमेड तुळशी वृंदावन किंवा शेणाने सारवलेलं दिसतच नाही आता, ते खूप आता दुर्मिळ झालं. पूजा वगैरे सगळी करून घेतली होती संध्याकाळी. मग दीदीचे पप्पा आले होते. आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी स्पेशल पदार्थ बनवला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे भाकरी थापत नाही किंवा चपात्या लाटत नाही, तवा ठेवतच नाही. म्हणून मग आज संध्याकाळीसुद्धा साधा स्वयंपाक असणार आहे. हे केळीचे पानं घेऊन आले होते दीदीचे पप्पा, तर ते रेसिपी बनवायची आहे ना, त्याच्यासाठी लागणार आहे. आता स्वयंपाक करते मी, लवकरच लागले, आता 6 वाजले. आणि नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे तवा ठेवत नाही, चपात्या किंवा भाकरी बनवत नाही. त्याच्यासाठी स्पेशल पदार्थ बनवला जातो आणि त्यासोबतच मी आता वरण आणि भात ठेवणार आहे. आणि एक तो स्पेशल पदार्थ, तो कुठला मी तुम्हाला पुढे सांगेन. दीदीला ट्युशनला सोडायला जायचं आहे. आत्ता संध्याकाळ झाली, ट्युशनचा टाईम पण झाला तिचा. देऊ काय अजून आला नाही ट्युशनवरून. रेडी मी तुझ्यासोबत नाही बसणार बाई. ए मोबाईल नाही आणला ग बाई, आहे ग हातात. स्टँड लाव. बसू. आत्ताच घरी आले दीदीला सोडून, थोडंसं अंधार पडायला लागलं. सण असला तरीसुद्धा शाळेला काही सुट्टी नसते. पूर्वी आपण जेव्हा लहान होतो तेव्हा सुट्टी असायची, नागपंचमीला सुद्धा शाळेत सुट्टी असायची. गावाला जाण्यासाठी सुट्ट्या नसायच्या, पण नागपंचमीची सुट्टी ही असायची. पण आता तसं नाही राहिलं, कुठल्याच जास्त सुट्ट्या देत नाही. आज म्हणून दीदीची शाळा पण होती आणि ट्यूशन पण होती, दिऊची सुद्धा होती. तर दिऊ काही अजून आलेला नाही आहे. दीदीला मी आत्ताच ट्यूशनला सोडून आली. आणि नागपंचमीच्या दिवशी कुठला खास पदार्थ बनवला जातो आमच्याकडे, तेच मी आता दाखवते तुम्हाला. तर इथे चाळणीमध्ये तांदूळ घेतलेले आहेत. 2 तास अगोदर मी भिजत ठेवले होते. कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता, असं नाही की हे सणालाच बनवतात, असंही आपण बनवून खाऊ शकतो. एवढा छान पदार्थ आहे तो. पण खास करून हा पदार्थ नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे बनवतात. त्यासाठी हे तांदूळ पूर्ण कोरडे केले होते मी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता असं बारीक करून घेते. बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, पूर्ण बारीक करायचं. पीठ पण घेऊ शकतात, पण हे जरा चांगलं लागतं. कच्चे तांदूळ आपण भिजत घातले आणि तेच मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तर.
तर आता तेच मी करायला लागलेली आहे. आणि नागपंचमीला आमच्याकडे बायका जात नाही वारुळाला, पूजण्यासाठी माणसं जातात, त्याच्यामुळे ना आम्ही काही जात नाही, आम्हाला काही माहिती नाही तसं. म्हणजे आमच्याकडे तशी प्रथा नाही आहे. आमच्याकडे प्रथा अशी आहे की माणसं सकाळी जातात वारुळाला, जाऊन येतात, दूध घेऊन जातात, गौरी असते ती पेटवलेली अशी घेऊन जातात, अगरबत्ती, पूजा करायचं सामान सगळं घेऊन जातात आणि मग तेच जाऊन माणसं जाऊन पूजा करून घेतात. असं असतं आमच्याकडे, बायका काही कोणी पूजा करत नाही. तर हे मी तांदळाचं पीठ सगळं मिक्स करून घेतलं. बाऊल होतं त्याच्यामध्ये जरा जास्त होत होतं, म्हणून मग पातेली घेतली, थोडंसं मिक्स करायचं आहे ना त्यासाठी. तर एकदम सोपा पदार्थ आहे बरं का, जास्त काही वेळ लागत नाही त्याला. आणि अशा प्रकारे पाहिजे आपल्याला, जाड पातळ. आणि त्याच्यामध्ये सारण भरण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे मी, ओला खोबरा, तोच कट करून घेते आणि तो सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा असतो. जरा बारीकच तुकडे करून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल त्यासाठी. नाहीतर मग पूर्ण बारीक झाला तरी 1-2 तुकडे असे मोठे असतात, त्याच्यामुळे असे सगळे बारीक कट करून घेतले आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. इतकं मस्त लागतं ना, असंही आपण करून खाल्लं तरीसुद्धा खूप भारी लागतं. पण मी आता मुलं पण आहेत म्हटलं करते. आणि असंही कानोळे पिठाचे सुद्धा करतात बरं का, कानोळे म्हणतात त्याला. तर आपण पुरणाला डाळ शिजवतो ना, तशा प्रकारे डाळ शिजवायची आणि ते गव्हाच्या पिठामध्ये भरायचं आणि ते तळायचे असतात. तसे पण बनवतात आणि असे तांदळाचे पण बनवतात. मी तांदळाचे बनवते आज. गूळ किसून घेते सारणमध्ये टाकण्यासाठी. खोबरं घेतलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड, कमी गोड, जास्त गोड करू शकता. तर इथे मला जेवढं गोड पाहिजे तेवढंच मी आता गूळ किसून घेतलेला आहे आणि सारण बनवायची तयारी करून घेऊ. आणि गावाकडे एकदम पारंपरिक पद्धतीने सुद्धा पंचमी काढली जाते भिंतीवर. आता हे कागद मिळतात रेडीमेड पंचमीचे, तर तेच चिटकवले जातात. पण काही ठिकाणी असं आहे की हातानेच पंचमी काढली जाते आणि त्याचं पूजन केलं जातं. गावाकडे तसं करतात, आम्ही तर नाही करत, पण गावाकडे आमच्या करतात. तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि जे खोबऱ्याचं कीस होतं ते आणि गूळ मिक्स करून कढईमध्ये ठेवलेलं आहे. आता हे सगळं गूळ वितळून घेते, म्हणजे आपलं सारण नरम व्हायला पाहिजे, त्यासाठी मी आता हे सगळं मिक्स करून घेते. आतापासून एकदम असे गोडाची सुरुवात होते. श्रावण महिना सुरू झाला की लगेच मग नागपंचमी, परत बैलपोळा, त्याच्यानंतर मग गणपती आणि नवरात्र हे सगळे येतात ना, खूपच भारी वाटतं. इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. गॅस बंद केला आणि आता सारण गार होऊ देऊ. इथे आता सारण गार होते तोपर्यंत मी केळीचे पानं कट करून घेते. खूपच मस्त मिळाले केळीचे पानं. आणि केळीच्या पानावर आपण करू शकतो, आपण हळदीचे पानं असतात त्याच्यावर पण करू शकतो, किंवा जे सागाचे पानं असतात ना त्याच्यावर सुद्धा बनवू शकतो. हे पानं म्हणजे चांगले असतात आरोग्यासाठी, त्यामुळे. हळदी आहेत आपल्या कुंड्यांमध्ये, पण त्या काही वनस्पती हळदी आहेत म्हणून आपण खाण्यासाठी त्या वापरू नाही शकत. जर नॉर्मल हळद आपण घरातली जी खातो ना, ती हळदीचे पानं चालतात, दुसऱ्या कुठल्या हळदीचे पानं नाही खायचे. तर म्हणून मग दीदीच्या पप्पांनी हे विकत आणले होते केळीचे पानं, यासाठीच आणले होते खरं, पंचमीच्या दिवशी हे खास पदार्थ बनवण्यासाठी. आता हे सगळे कट करून घेते. कट केल्यानंतर मग जेवढे पाहिजे तेवढे असे चौकोन मी कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग कानोळे बनवायला सुरुवात करणार आहे. केळीचे पानं असे चौकोन कट करून घेतले आणि आता वाळून बघते, असं वाळावं लागतं म्हणजे व्यवस्थित ते कानोळे तयार होतील. आता बनवायला घेते मी. हे तांदळाचं पीठ आहे बघा, असं घट्टसर पाहिजे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीने पाहिजे, म्हणजे आपल्याला हाताच्या मदतीने असे पातळ पसरवता येतील पानावर. तर चम्मच पण घेऊ शकतो, हाताने पण करू शकतो, पण हाताने सोपं पडतं. चम्मचने कसं एका साईडला जाड होऊन जातं, एका साईडला खूप पातळ होऊन जातं, असं होतं. पण हाताने केलं ना खूपच मस्त असं सारखं पसरवता येतं आणि हाताला अजिबात चिटकत नाही. हे पीठ खूपच भारी असतं, एकदम असं त्याला चिक्का येतो जसा तांदळाच्या पिठाला, खूप भारी होतं. एकदम सोपं आहे आणि करायला काहीच अवघड नाही. मलाही थोडं वाटत होतं की चुकेल की काय, पण पाणी जास्त वापरायचं नाही. जर जास्त पाणी वापरलं तर थोडंसं पातळ होऊ शकतं आणि पातळ जर झालं मग पानावर ते राहणार नाही, त्याच्यासाठी ती काळजी घ्यायची. आता एकदम मस्त झालेलं आहे पीठ आपलं.
पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, एकदम हाताच्या मदतीने मस्त असं पसरवता येतं आहे. जेवढं पातळ पाहिजे ना तेवढं आपल्याला पातळसुद्धा करता येतं. आणि पानाची जी साईज असते ती मग लहान मोठी आपण करू शकतो, जसे आपल्याला कानोळे साईजमध्ये बनवायचे आहेत ना तसे. आता त्याच्यावर सारण असे टाकून घेते. ही पद्धत एकदम जुनी आहे. पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमची आजी बनवायची. कानोळे सगळे आधी बनवून घेते आणि त्याच्यानंतरच वाफायला ठेवणार आहे. एक एक करून असं ठेवता येत नाही, एकदाच सगळे तयार करून घ्यायचे. मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी वाफायला ठेवणार आहे. तर एकदम परफेक्ट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता, खूपच मस्त झाले. सगळे बनवून घेतले एकदाच आणि इडली पात्रामध्ये एक एक करून असे ठेवून घेते. आधीच मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं गॅसवर झाकण लावून. ते पाणी गरम झालं की मग तेव्हाच हे ठेवायचं. तर आता एक एक सगळे ठेवून घेते. फक्त 10 ते 15 मिनटं लागतात, जास्त वेळ काही लागत नाही. आणि जास्त वेळ पण ठेवायला नको, नाहीतर खूप वातड होऊन जातं. तांदळाचं पीठ आहे ना म्हणून फक्त 10 किंवा 15 मिनटं जास्तीत जास्त ठेवायचं. गॅसवर तर पटकन होऊन जातं, काहीच जास्त वेळ लागत नाही. एका साईडला माझी वरण भात सगळं झालेलं आहे, फक्त एवढं बाकी आहे. तर आता 15 मिनटं झालेत आणि बघते बरं काढून. पानाचा कलर पण पूर्णपणे बदललेला आहे बघा. पहिले हिरवगार असं होतं, आता ते शिजलेलं आहे ना म्हणून कलर त्याचा बदलला. खालीच काढून घेतलेला आहे मी. एक एक करून काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर हे आहे आमच्याकडचं नागपंचमीचं स्पेशल पदार्थ. तुमच्याकडे कुठला स्पेशल पदार्थ बनवला जातो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक विनंती करायची आहे तुम्हाला, तुम्ही व्हिडिओ बघताना तेव्हा लाईकसुद्धा करत जा. आणि लाईक केल्यानंतर हाईप येतं बघा खाली, तर ते हाईपसुद्धा करत जा. एवढंच. आणि हे बघा काढून बघितलेलं आहे, मस्त शिजलेले आहेत आणि सगळे तयार झालेत. आपण याला दुधासोबत तुपाची धार टाकून खाऊ शकतो, असंही खाऊ शकतो, खूपच भारी लागतं. आणि अशाच प्रकारे आपण मोदकसुद्धा बनवू शकतो तांदळाच्या पिठाचे. फक्त ते पीठ असतं ते थोडंसं शिजवायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मोदकचा आकार त्याला देता येतो. पण हे मी ओलंच पीठ त्याच्यामध्ये सारण भरलं आणि डायरेक्ट वाफायला ठेवलं, एवढा फरक आहे मोदकमध्ये आणि याच्यामध्ये, दुसरं काही नाही. तर आता सगळे काढून घेतले आणि एक तुम्हाला खोलून दाखवणार आहे मी. खूपच भारी झाले होते, इतके मस्त झाले होते ना, चवीला खूपच मस्त होतात. तर बघा एवढे झालेले आहेत, आम्हाला जेवढे लागतात ना तेवढे मी बनवले. आणि साईज लहान मोठी होते, कारण पानांचा आकार लहान साईजचा मोठ्या साईजचा असतात ना, त्याच्यामुळे सारखे ते दिसत नाही. आणि काय मस्त दिसतंय बघा, खूपच भारी झालं. तर चला माझा व्हिडिओ इथे सेंड करते, भेटूया छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.